डोंबिवलीमध्ये शिक्षणाच्या नावाखाली पालकांची आर्थिक लूट होत असल्याचा प्रकार समोर आलाय। एका शाळेनं तब्बल 38% इतकी फीमध्ये वाढ केली आहे। त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केलाय। तसंच एकाच वर्गातील विद्यार्थ्यांकडून वेगवेगळी फी आकारली जात असल्याचा देखील धक्कादायक प्रकार उघड झालाय। शाळा अतिरिक्त 25,000 रुपये आकारत असल्याचा आरोप पालकांनी केलाय। शिक्षण विभाग आता यावर काय भूमिका घेणार असा सवाल पालकांनी उपस्थित करत शाळेच्या परिसरामध्ये गोंधळ घातला। मुलं स्कूलची फी इतकी जास्त आहे की यांनी कुठल्या बेसिसवर घेतली आहे। तर हे फीज हाईक जे आहे शाळेला प्रश्न विचारायचा मला की तुम्ही कुठल्या बेसवरती ही फीज घेताय। मुलांचा प्रोग्रेस नाही, काही नाही, त्याच्यामुळे फीज हाईक ही कमी झालीच पाहिजे। एक मुलाची फी जर 90,000 असेल तर त्याच वर्गात एका मुलाची फी 141 आहे। तर हा फरक का आहे, एवढा फरक का देत आहे? म्हणजे एकाच वर्गात एकाच प्रकारचं शिकवलं जात असतानाही वेगवेगळ्या प्रकारे फीज का पॅरेंट्स देत आहे? म्हणजे असं वेगळं काय ट्रीट केलं जातं जो मुलगा 140 पर्यंत देत आहे? त्या हायर स्टँडर्डची जी फीज आहेत आणि नर्सरीच्या मुलांची आहे ती ऑलमोस्ट सेम आहे। तर मग त्याच्यासाठी काय व्हॅलिड रिझन आहे? म्हणजे हायर क्लासचे जे मुलं आहेत त्यांची आणि आमची फी सेम आहे, तर त्याच्यामध्ये काय जस्टिफिकेशन आहे?